नमस्कार प्रेक्षक हो. सारांशच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 13 एप्रिल 1984 हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा दिवस म्हणून नोंदवण्यात आला. बरोबर 41 वर्षांपूर्वी याच दिवशी ऑपरेशन मेघदूत म्हणजेच सियाचीनच्या या सर्वोच्च युद्धभूमीवरती भारताने मिळवलेला कब्जा ही घटना अर्थातच महत्वाची होती. आणि या घटनेमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलं होतं किंवा ही घटना भारताच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने महत्वाची ठरली या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत या संपूर्ण ऑपरेशनचं नेतृत्व ज्यांच्या हाती होतं ते निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर यांच्या बरोबर. सर, आजच्या सारांश भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, आय थिंक इट्स माय प्लेजर तुमच्याशी बोलायला. मला एक तर मराठी मला माहिती की तुमच्याशी बोलल्यावर माझं मराठी चांगलं होऊन जाईल. नंबर 2 इट्स ऑलवेज अ प्लेजर टॉकिंग. नाही, हरकत नाही सर. सर, 41 वर्ष झाली असं आपण म्हणतो, पण मुळामध्ये या ऑपरेशनची सुरुवात करण्या अगोदर भारतीय सैन्याच्या दृष्टीने सियाचीनचं नेमकं महत्व काय होतं असं तुम्हाला वाटतं? ऑपरेशन मेघदूत 1984 13th ऑफ एप्रिल 1984 ला सुरुवात ऑपरेशन मेघदूत. पण ऑपरेशन मेघदूतच्या आधी पण चिकार आम्ही एक्सपिडिशन, लॉंग रेंज पेट्रोल, कर्नल एन कुमारच्या वेळेला ज्या गोष्टी घडल्या तिथे, आणि हळूहळू करून कसं आम्हाला कळलं की पाकिस्तान जे आहे हाऊ इट इज स्पॉन्सरिंग काय. त्याच्यानंतर आपण म्हणतोय कार्टोग्राफिक इग्रेशन, म्हणजे मॅप्सवर कसं दाखवणं त्यांचं सुरुवात झालं की कसं NJ 9842 जे नितीनने पुस्तक लिहिलं आहे ना, बियॉन्ड NJ 9842, ते NJ 9842 पासून त्यांनी पाकिस्तानी हळूहळू करून विथ द असिस्टन्स ऑफ मे बी अमेरिका, मे नॉट बी विदाउट द हेल्प ऑफ अमेरिका, पण अमेरिकेचे मॅप्स होते जिथे ते NJ 9842 पासून सरळ ती लाईन त्यांनी ड्रॉ केली काराकोरम पासला. कराची एग्रीमेंट वॉज व्हेरी क्लिअर. इट वॉज पॉइंट NJ 9842 thence northwards the glacier. आता thence northwards to the glacier म्हणजे आपण लाईन पाहिली तर ते सोल्टोरो रिज लाईनच्या बरोबर जायचे. and that was the aim, and it would almost go in line with K2, the world's second highest peak. पण पाकिस्तानने पाहिले अमेरिकन मॅप्सला, अमेरिकन मॅप्स मध्ये या दोघांची संगत होती कारण की पाकिस्तान वॉज पार्ट ऑफ सीटो, पार्ट ऑफ सेंटो, तर त्यांच्याबरोबर त्यांचे जे गठबंधन होती पाकिस्तान आणि अमेरिकाच्या आधी, ते त्याच्यामुळे सांगता येत नाही काय होतं. पण डेफिनेटली दी अमेरिकन मॅप्स जे आहेत ते दाखवत होते फ्रॉम NJ 9842 टू काराकोरम पास. जे या बाबतीत तेव्हा आपले जे प्रेझेंट फॉरेन मिनिस्टर आहेत डॉक्टर जयशंकर, ही वॉज द फर्स्ट सेक्रेटरी, आणि देन ही वॉज फर्स्ट सेक्रेटरी. तेवढ्यातच ते इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आले होते आणि ते अमेरिकेमध्ये पोस्टेड होते. त्यांनी मग ती ही गोष्ट त्यावेळेलाही त्यांना सांगितली की तुमचे जे मॅप्स आहेत ते चुकीचे मॅप्स आहेत, and it is not correctly depicting the arrangement between India and Pakistan. तर हळूहळू करून त्यांनी मग अमेरिका एक्सेप्टेड द मिस्टेक आणि मग त्यांनी ते काढून टाकलं. पण या इंटरिम पिरियड मध्ये पाकिस्तान कंटिन्यू टू स्पॉन्सर फॉरेन एक्सपिडिशन. आता जर्मन द्यायचे, जॅपनीज द्यायचे, बाकी फॉरेन एक्सपिडिशनला ते आपले ऑफिसर्स पाठवायचे. तर ही जी गोष्ट आहे ही घडत होती. Colonel N. Kumar, he was the commandant of the high altitude warfare school गुलमर्ग मध्ये. तर तेव्हा त्यांची मित्रता झाली 2 जर्मन बरोबर. तर त्यांनी त्याच्या आधी त्याच्याबरोबर इंडस राफ्टिंग एक्सपिडिशन केलं होतं. तर दे वॉन्टेड टू गो अँड एक्सप्लोर. आता शोक नदीवर एक राफ्टिंग करायचं. तर त्या गोष्टींमध्ये त्यांना कळलं की दीज पीपल हॅव ऑल्सो बीन टू सियाचीन ग्लेशियर, आणि त्यांनी सहज गोष्टीत माहिती करण्याची केली की कसं तू गेलास, काय केलं. तर पाकिस्तान आर्मी स्पॉन्सर्स. तर तेव्हा कर्नल कुमारला वाटलं की हे जे जागा आहे ती आपली आहे आणि ते पाकिस्तान स्पॉन्सर करते, इट इज नॉट करेक्ट. सो ही ब्रॉट इट टू द नोटीस ऑफ द आर्मी हेडक्वार्टर की भाई असं होत आहे, आणि ही मे बी परमिटेड टू गो टू सियाचीन ग्लेशियर अँड क्लाइम्ब सम ऑफ द पीक्स. नाही तर हळूहळू करून पाकिस्तान ऍज इट इज नोटोरियस and as it is used to all these kind of activities, आपण, आणि त्यावेळेला आपल्याला वाटलं की जसं आपण अक्साई चीन गवलं विदाउट बिंग देअर एट ऑल,
तसंच असं व्हायला नको याचे म्हणून दॅट टाइम आर्मी कमांडर वॉज जनरल छिब्बर. तर ते म्हणाले नो नो वी विल सीट वेट दॅट विल ऑक्युपाय दिस पर्टिक्युलर प्लेस. पण त्याच्या आधी ही हॅड गॉन टू जनरल रायना, कर्नल एन कुमार, he had gone to General Malhotra, who was then the chief of the army staff. त्याच्या आधी जनरल रायना, तर हे त्यांच्याबरोबर त्यांची मित्रता होती, तर they allowed him to do that. So this particular thing started in around 1978. सो हे जेवढं सगळं होत होतं 1978 मध्ये सुरू झालं. तर 78 मध्ये ते गेले, 79 मध्ये गेले, 80 मध्ये पण ते बिफोर ही रिटायर्ड ही वेंट अगेन देअर इन 80 and then he was retiring in 81, rather premature retirement he was taking from the army. तर या पिरियड मध्ये जेव्हाही इंडियन एक्सपिडिशन या यू कॅन से लॉंग रेंज पेट्रोलिंग or army expeditions to climb, because this is a most beautiful place. World's some of the most number of peaks which are over 7,000 and 8,000, 7,000 meters are in this area. तर सगळ्याला त्या कार्यक्रमामध्ये पीक्स क्लाइंब करायचे माउंटेनिअरिंग साठी ते हे लोक जायचे. तर त्याच्यानंतर मग from then the army decided that the only way to keep the Pakistanis away from this particular area which legitimately belongs to us because of the Karachi agreement, and the endorsement of the same agreement was also there in Simla agreement. Simla agreement मध्ये हेच होतं की जे कराची agreement मध्ये होतं की point NJ 9842 then northward the glacier. So this had to be done. So 81 the Ladakh scouts had gone. 82 then again an expedition had gone up the Ladakh South. 83 मध्ये for the first time I got involved with this particular expedition in 1983. In 82 मी तिथेच होतो, पण then not directly involved कारण की बटालियन तिथे होती. सो इन लॉजिस्टिक्स हेलिकॉप्टर मध्ये बसून जायचं आणि ते पाहायचं की काय आहे. सो दॅट वॉज ऍक्च्युअली व्हेरी फॅसिनेटिंग. And we were just captains, young captains, and we saw such lovely glacier. Oh, huge snow-covered peaks, fantastic areas, lovely sky, beautiful area. Unbelievable. It was a paradise on earth. वाह, काय जागा आहे. And this was in 1980 to 82. 82 मध्ये as part of polar bear, part of Ibex hunt and polar bear 1 and 2, which we did it later in 83. And then in 84, we decided that we must occupy. आता या ऑक्युपेशन मध्ये जे आहे then General Chibber, who was the army commander at that point of time, General Hoon, who was the corps commander 15 Corps at that point of time, Brigadier Channa, who was the sector commander, and General Sharma, he was the GOC 3. So suddenly they decided that it is time that we occupied the glacier, and that is how then we decided that yeah, interim period मध्ये you will be surprised in 84 before we launched the operation. 83 मध्ये Pakistan attempted to come and sit on the glacier, and they came to Bilafondla. एक बिलाफोंडला साउथर रिजवर एक बनवलेला पासेस आहे, त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केला. पण दॅट इज आफ्टर वी हॅड डिइंडक्टेड इन 83, but they could not stay. आणि within about 10 days only they gave it up. आणि त्यांचे जे कोर कमांडर होते जहादात खान, मग त्यांनी म्हटलं की तू राहू शकत नाही, तुम्ही लोक राहू शकत नाही, तर परत या, आपण नेक्स्ट इयरला पाहूया काय करू शकतो. तर त्यांना मग परत बोलवलं. तर नाव द क्वेश्चन वॉज Pakistan attempted to occupy the glacier in 1983, failed to occupy because they could not sustain themselves in the glacier. And all this they did after we deinducted. In the month of October, we deinducted. त्याच्यानंतर ते आले आणि परत गेले. In 84 त्यांना माहिती होतं की दरवर्षी 81 मध्ये पण आले इंडिया, 82 मध्ये पण आले, 83 मध्ये पण आले, 84 मध्ये पण हे येतील. आणि आम्ही मोस्ट ऑफ द टाइम वुड गो इन द मंथ ऑफ जून जुलै मध्ये जायचं, का की दॅट इज द मंथ in which you can go, because the climatic conditions do not actually allow anybody to be there before that. We had seen those soda wrappers, बिलाफोंड्यावर आम्हाला मिळाले, तर that we sent it to पाहायला. याचे आपले जे was the first CDS जनरल रावत, त्यांचे वडील, he was then as the chief of staff of 15 Corps. तर जेव्हा आम्ही 83 मध्ये सांगितलं की आम्हाला हे सोडा रॅपर बिलाफोंड्यावर दिसले, ते ही फ्लू इन आणि हेलिकॉप्टरवर आले, म्हटलं विचारलं आम्हाला कुठे पाहिले, कुठे, आम्ही सगळे बिलाफोंड्यावर पडलेले होते. तर त्याच्या मार्किंग जे होते ते आम्हाला त्यावेळेला माहिती नव्हतं लँग्वेज कुठली आहे, बिकॉज जॅपनीज लँग्वेज आणि चायनीज लँग्वेज दे ऑलमोस्ट लुक अलाइक.
नॉर्मल माणसाला पाहिल्यावर कळणार नाही हे चायनीज आहे या जॅपनीज आहे. एकसारख्याच त्याच्या लिप्या आहेत. तर त्याच्या आम्हाला वाटतं चायनीज असतील बिकॉज हू एव्हर थॉट जॅपनीज विल बी देअर. तर वी थॉट इट वॉज चायनीज, सो वी रिपोर्टेड चायनीज रॅपर्स ऑन. So when they saw, then they realized that it was Japanese soda wrappers, which the Japanese expedition had been sponsored by Pakistan, and that they left behind those wrappers. तर आम्हाला कळलं की पाकिस्तान has been doing all this cartographic aggression on the map and also mountain poaching म्हणतात त्याला. तर they were doing all this की पाहूया कसं राहतं. So in 83 they could not sustain. In 84 it is surprising, Musharraf was also part of that then as a lieutenant colonel. He knew what was going on, but त्यांनी पुस्तक लिहिलं नंतर. त्या पुस्तकात त्यांनी स्पष्ट लिहिलं की आम्ही प्रयत्न खूप केला पण आमची लोक टिकू शकली नाही, म्हणून 1984 मध्ये भारतने आम्हाला ते प्रिएम्प्टेड, यूज द वर्ड, इंडिया प्रिएम्प्टेड पाकिस्तान इन ऑक्युपाईंग द सियाचीन ग्लेशियर. आता पाकिस्तान दरवेळेला सियाचीन ग्लेशियर म्हणायची, पण दे वर नोवेअर नियर सियाचीन ग्लेशियर. दे वर ऑल far, far behind the Siachen Glacier. And Siachen Glacier it is almost 76 kilometers long. It is about 3 to 4 kilometers wide. It is, almost going from the base camp at about 10, 11,000 feet to almost about 21, 22,000 feet right up to Indra Cone. So very cold, very, very cold. आणि काय त्याला म्हणतं, वारं जेव्हा यायचं ऑलमोस्ट अबाउट 100-150 किलोमीटर्स अन आवर, एवढं जबरदस्त वारं त्या हाईटवर. बोलायला त्रास, खायला त्रास, चालायला त्रास, जेवायचा त्रास, झोपायचा त्रास. इट वॉज ऑल बट गुड फन. बट वेन यू लुक अराउंड, ब्युटिफुल पीक्स, फॅन्टॅस्टिक एरिया. म्हणजे कोणीच गेलेलं नाही तिथे, कोणी पक्षी पण नाही तिथे, नथिंग ॲब्सोल्युटली. अँड वी आर एन्जॉयिंग ॲज यंगस्टर्स ओव्हर देयर. So Pakistan was doing all this for a long time. So I would put it this way, that definitely Pakistan wanted to occupy, but they failed to occupy. So when we occupied the glacier on the 13th of April 1984, honestly, we did not know anything of what the Pakistanis are planning. This is because Musharraf has written in his book, in the line of fire. म्हणून आम्हाला माहिती. But we decided that upon 13th April 1984, we will occupy the glacier. Now that was the way we decided about. Yeah. सर 13 तारीखच का निवडली? त्याच्या मागे पण काही विशिष्ट कारण होतं का? काय झालं, 13th एप्रिल अगेन जसं तुम्ही विचारलं, की नॉर्मल कोणी माणसाला तुम्ही म्हणा 13th एप्रिल, तर त्याला वाटतं 13 एप्रिल अनलकी डे या, किंवा अनलकी 13 जा रहा है करके. म्हणून एव्हरीबडी विल थिंक की such a big operation you are launching, why on the 13th of April? But there was a reason for why he said 13th of April. We didn't know. जसं सांगितलं, आम्हाला माहित होतं की पाकिस्तान 1st एप्रिलला येणार आहे या 1st मेला येणार आहे, ते तर आम्हाला माहिती नव्हतं. Why we chose 13th of April? Because Brigadier Channa, जे कमांडर होते, he was a little, man, काश्मीरी पंडित, आणि काश्मीरी पंडितांनी इंटरेस्टेड. त्यांचं म्हणणं होतं की बैसाखी हे पाकिस्तानमध्ये सेलिब्रेट करतात, आपणही सेलिब्रेट करतो, आणि 13 एप्रिल इज अ ऑस्पिशियस डे. इट्स न्यू इयर, आणि न्यू इयर असल्यामुळे मोस्ट ऑस्पिशियस डे फॉर अस. वी शुड लॉन्च अवर ऑपरेशन on the 13th of April, and sure enough it will be a great success, and let us see attempting it on the 13th of April 1984. Other the best part is 13th April he chose as primarily being an auspicious day, and secondly, he had wanted to buy a military equipment, snow clothing, by which we could sustain temperatures minus 50 degrees, going as low as minus 70 degrees, wind blowing at almost 100 to 150 kilometers an hour. Temperatures are so low. काही नाही, could not even see anything beyond 1 feet, 2 feet also. हात लांब केला तर तुम्हाला बोट पण दिसत होती की कुठे हात आहे तुमचा. इट वॉज सो बॅड. तर जनरल हून was the corps commander and a mountaineer. ते म्हणाले, we cannot sustain our troops on Siachen and normal clothing. आता जनरल छिब्बर त्यांनी मला विचारले एकदा डिस्कशन मध्ये की तू 83 मध्ये गेला होतास आणि 84 मध्ये सपोज आपण लवकर गेलो तर आपले जे कपडे आहेत ते कपडे ऍडिक्वेट कर, तुला वाटतं की तू जिवंत राहशील?
की त्रास होईल तुला. नाही नाही, as a youngster, I could have never said to the army commander, I can't do it. That was something I could never dream. And it did not even strike me it could be so bad. I thought, ठीक आहे, आम्ही 83 मध्ये गेलो, मी 82 मध्ये पाहिलंय, 83 मध्ये राहिलोय तिथे 90 दिवस. So it should not be a problem. But staying there in the month of June and staying there in the month of April was world of a difference. ते तेव्हा मला कळलं. So General Hoon was insisting की they will import this clothing. तर ते import clothing करण्याच्या वेळेला जेव्हा ते गेले युरोपमध्ये, त्यांना आश्चर्य वाटलं की Pakistan had already bought, Pakistan had purchased the entire mountain equipment which was there in Europe. So almost about 350 to 400 sets and more Pakistan had already bought. तर हे ज्या विकत घ्यायला गेले तर त्यांना एकही मिळालं नाही. अरे ते म्हणाले कौन लेकर के गया ये सारा कुछ. They told him पाकिस्तानी आए थे, पाकिस्तानी से picked up all. So Pakistan is all set, either 1st April or 1st May. त्यांचं ते they were set की त्या आपण करूया. And here the entire equipment had already been bought by them in the month of December. And here we are thinking in the month of January, how are we going to equip and how we are going to buy, who will supply and all that. तुम्हाला आश्चर्य वाटेल आराधनाजी की 12 तारखेला almost 5 o'clock in the evening, 12 April, at almost 5 o'clock in the evening, the equipment arrived in helicopters. Air Force helicopters, I don't know how the equipment must have landed in Delhi. From Delhi, it must have been put into these helicopters, and from helicopters, they were all flown to the Siachen base camp, and they reached us at 5 o'clock in the evening. And next day, at about 5 or 5:30 in the morning, we are supposed to launch operation. म्हणजे 12 तास launch operation launch होण्याच्या आधी those huge cartons started arriving. आता आम्हाला हेच माहिती नाही की बूट जे असतात नॉर्मल की उजव्या पायाचा आहे की डाव्या याचा पायाचा आहे हेच माहिती नाही आम्हाला. Because all of them look alike and all of them have, and it's very difficult because when you are inducting troops, the sizing also has to be done. कोणी लहान, कोणी मोठं, कोणी बारीक, कोणी जाडे, सगळे तऱ्हेची मुलं, सगळे तऱ्हेची लोक. आणि तर त्यांना it was so difficult, but notwithstanding all that, we did the distribution in the evening, and in the morning at 5 o'clock, the Air Force helicopters आले. त्यावेळेला the helicopters were all with the Air Force. आर्मीकडे हेलिकॉप्टर्स होते, आमचे पायलट होते, but helicopters used to be taken care of by the Air Force. So Army did not have a direct helicopter त्यांच्या खाली. It used to be all the Air Force used to take care of everything. So the Air Force came with all the helicopters and landed. And then on 13th of April in the morning, we decided that we will launch operation. And that is how that also has its own history. आम्ही 13 तारखेला जेव्हा टेक ऑफ केलं, so I think it was 13th, 12th, 11th. 11th of April, आम्ही पाहायला गेलो की हाऊस द एरिया ठीक आहे नाही आहे. So we found clear weather, absolutely clear blue sky and खूपच चांगलं weather. Everything was perfect. And we said, I think we can launch operation by the 13th. That should not be a problem. 12 तारखेला the weather was clear. 13th morning, the weather was clear. And we had decided that one platoon of about 30 odd people will land at Belafondla, and the same helicopters will be used for dropping the platoon of Ladakh scouts on Siala. So there were two main passes, Belafondla and Siala, on the Soltoro ridgeline, which if blocked, they could not come onto the Siachen glacier. आणि तुमचा एक प्रश्न होता आधी दिसते ॲज टू पाकिस्तान जवळ होतं की आम्ही या ridgeline जाऊ. They had their road head coming almost towards the Soltoro ridgeline. म्हणजे they were very close. आम्हाला वेळ लागायचा, आम्हाला 7 दिवस, आम्ही सपोजिंग पायी गेलो असतो तर 7 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, डिपेंडिंग अपॉन where we were to go. Maximum was about 8 to 10 days of walking time. They would not have taken even 1 day. त्यातला 1 दिवस आणि आम्हाला 8 दिवस. So that was the time distance. So we said we will use helicopters. Now nobody in the world had used helicopters at this great height. 18,000, 19,000 वर they are flying, and they are going to come down to 16, 17,000 and then drop us, and then again take off, again come back again. आणि एका हेलिकॉप्टर मध्ये 2. Can you imagine? एक हेलिकॉप्टर मध्ये नुसते 2 passengers and they are going to take two करून
सगळे घेऊन जाणार. इट वॉज रिअली व्हेरी डिफिकल्ट, बट नॉट टू स्टँडिंग पहिल्याच याच्यात आम्ही होतो आणि मी माझा रेडिओ ऑपरेटर आणि 2 मुलं. सो वी टूक ऑफ 2 हेलिकॉप्टर आणि एअरफोर्सचा तो पायलट होता. तो म्हणाला, "लुक, वी कॅनॉट लँड." आम्ही लँड करणार नाही, कारण की वी डोंट नो वेदर विल बी एबल टू टेक ऑफ ऑल्सो, बिकॉज त्रास होतो हेलिकॉप्टरच्या इंजिनला, बिकॉज इट ऑल बिंग ट्राईड आउट फॉर द फर्स्ट टाइम. त्याला मी विचारलं, मग काय करायचं आता आपण? तो म्हणाला, काही नाही, आपण आम्ही फ्लाय करू, लँड करणार नाही, तू वरून जम्प डाऊन, वरून कूद. अरे म्हटलं, नो प्रॉब्लेम एट ऑल, आय डू दॅट. पण मला हे नको असं की आय जम्प अँड आय गेट स्टक इन अ क्रेव्हिस. क्रेव्हिस म्हणजे मोठे मोठे गॅप्स, ग्लेशियर असतात. पण सकाळी काय असतं, या नॉर्मल दे गेट कवर्ड विथ लाईट स्नो. आता बर्फ तिथे खूप पडतो. मला ऑलमोस्ट यू कॅन से अबाउट 35 feet of snowfall. feet of snowfall in a year. That's quite a bit of snowfall. आणि जेव्हा पडायला लागतो तर यू कांट सी एनिथिंग. इट्स टोटल व्हाईट आउट कंडिशन. तर त्याच्यामध्ये आयसे थोडे हे बघ, सगळं बर्फ दिसतंय, सगळं प्लेन दिसतंय, कळणार नाही आपल्याला. इफ आय जम्प अँड आय गोइंग टू अ क्रेव्हिस, एक आपण सियाचीन घ्यायला जातोय आणि उगीच दुसरंच एक ऑपरेशन सुरू होते, इसको निकालो, इसको बचाओ, ये करो, वो करो. अँड देन वी ऑल्सो हॅड डायरेक्शन ऑफ रेडिओ सायन्स. वी आर नॉट टू ओपन अ रेडिओ सेट. 5 दिवस वी वर टोल्ड की रेडिओ सेट उघडायचे नाही, so that nobody comes to know what is going on. No problem at all. So the pilot said, "Don't worry, you jump, I'll hover," and we jumped down. I said, "Okay, I'll jump." So when I jumped, I found that I was in the right place, and we were a little short of Belafonda. All this thing was being done, and it was perfectly fine. And after that, then one after the other, the helicopters came. Unbelievable, absolutely unbelievable. The weather turned so bad, we could not imagine. अरे मी पाहिलं 11 तारखेला absolutely clear weather, nothing at all. 12th clear weather, nothing absolutely. 13th morning blue sky, perfectly fine. But about 11 वाजेपर्यंत the weather turned bad, and so bad की we were surprised ourselves. हे काय झालं काय? And within no time of my landing and this thing, माझा रेडिओ ऑपरेटर आजारी पडला. तो म्हणाला की मला श्वास घेता येत नाही. तर आम्ही त्याला परत पाठवलं की भाई जा तू आता श्वास घेता येते, उगीच इथे प्राण देण्यापेक्षा तू परत जा. So he went back. So first day only we were 29. We all started off with 30. We were already 29. But then the weather turned bad. So the Siala platoon ji hoti, they dropped the idea of dropping them. But we were able to occupy Belafon. And we were dropped short of Belafon. Weather turned very bad, extremely bad. Couldn't see anything. And we could not even go up to Belafonda, though not very far, maybe just about 2 kilometers it was for us to go to Belafonda. Under normal circumstances, it would not have taken very long. But the snow was loose and almost छातीपर्यंत बर्फ. म्हणजे चालायला लागा ठसा तिथपर्यंत तुम्ही डुबताय त्याच्यात. पुन्हा गेलं, पुन्हा ऍब्सोल्युटली सिंकिंग इन दॅट पर्टिक्युलर. म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. आता जायचं तर कसं जायचं? अबाउट 1-2 अबाउट ऑलमोस्ट 3 days the weather was extremely bad. 3 दिवस लगातार. बट वी वर सेल्फ कंटेन. खाणं-पिणं आमच्या बरोबर होतं. तर काही त्रास बनवायचंच होतं. एव्हरीथिंग वी हॅड. खायचंच, पण खायला नाही. आता ही जी मुलं होती, हळूहळू ही पण आजारी पडायला लागली बिकॉज ऑफ द बॅड वेदर. आणि एक रमेश होता, तो जो माझ्या बरोबर 83 मध्ये होता, तो वारला. आणि लगेच तो वारल्यामुळे मग अजून कसा वारला? तर पाहिलं येत दॅट व्हाईट फ्रॉथ तोंडात असं फेस, व्हाईट फ्रॉथ म्हणतात ते काय. यू नो दॅट ही सफर हाय ऑल्टिट्यूड पल्मोनरी ओडेमा, म्हणजे लंग्स मध्ये पाणी आलं. त्याच्यामुळे त्याचं तो वन बॉय गॉन. आधीच पहिल्याच दिवशी दॅट मंडल दॅट रेडिओ ऑपरेटर सेंड. आय सेड माय गॉड. नाउ द प्रॉब्लेम वॉज 5 दिवस झाले नव्हते. 5 days was radio silence. We are not supposed to talk on the radio. 3rd day झालं आणि हा असं झालं. We said what to do. Then कंपनी कमांडर होते माझे मेजर संधू म्हणून. I told him, I said, we'll have to open a radio set and tell them की रमेश इज नो मोर. आता एका छोटे छोटे तंबू असतात. एका एका तंबूमध्ये 3-3, 4-4 मुलं झोपायची. आणि म्हटलं एक वारलाय तर त्याच्याबरोबर आता त्याला बाहेर ठेवू शकत नाही, त्याच्याबरोबर आज कोणाला झोपायला त्रास होईल. तर म्हटलं आता करायचं तरी काय? बाहेर याला ठेवू शकत नाही आणि आती याला ठेवू शकत नाही. याला आत ठेवलं तर बाकी मुलं पुढे जातील, तेवढंच आपल्याकडे सामान होतं. एनिवे लेट मी इन्फॉर्म
तर जसंच इन्फॉर्म केलं, दे सेड नॉट टू वरी, वी विल सेंड अ हेलिकॉप्टर अँड वी विल कलेक्ट रमेश फ्रॉम देअर. अँड त्यांनी केलं, अँड देन वी स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड this radio communication was picked up by Pakistan. They picked up की बाय हे हे कुठेतरी बोलतायत, जवळच पास आहेत बसलेले, कारण ते आलेच होते खाली. ते एक दिवसाच्या डिस्टन्स बसलेच होते खाली. So they wanted, ते वर येऊ शकत नव्हते का की बिकॉज ऑफ वेदर एक्स्ट्रीमली बॅड. पण आम्ही वरच होतो. तर we were already sitting on top. Only thing we had to occupy that 2 kilometer distance. That would not have taken time. पण त्यालाही पकडायला 2 दिवस लागले. 2 kilometers, we took us 2 days because of the bad weather. त्याच्यानंतर by the time we reached, what do I see? I reached Billabongla and I see a Pakistani helicopter coming from their side and right on top of my head. The pilot looked at me, I looked at the pilot. The pilot took a turn and he left. So I must have told, अरे आपण काय करणार आहे, ते आधीच जाऊन बसलेले आहेत. So on 13th, and it was almost I think 16th or 17th of April, by the time Pakistan came to know, त्यांना कळलं असेल की काहीतरी सुरू आहे. By the time they came to know, they found that both these passes on Saltoro Ridge had been occupied by India. त्यावेळेस निघालं नाही. त्याला वाटत होतं की हे कसे येऊन बसले, आम्हाला कसं हाऊ डी दे प्रिएम्प्ट अस. सो ही प्लॅन कारगिल in 99. Then he planned कारगिल, की जसं आम्ही जाऊन बसलो होतो सियाचिन ग्लेशियरवर, तसंच तो येऊन कारगिलच्या हाईट्स येऊन बसला, की मी कारगिल हाईट्स पकडीन, जसे भारताने सियाचिन ग्लेशियर पकडलं, तर हे पण आम्हाला मागे फेकू शकत नाही. अँड वी विल देन ऑब्स्ट्रक्ट दॅट लॉजिस्टिक रोड विच इज गोइंग ऑल द वे फ्रॉम श्रीनगर टू ले. आम्ही याला भारताला त्रास देत राहू, बिकॉज वी विल ऑक्युपाय कारगिल हाईट. But he didn't know that the Indian army was Indian army. They dislodged them. Of course, we lost a sizable number. Pakistan also lost sizable number of troops for trying to occupy heights. They could not. And for us to regain our own heights, we almost lost 547 people. But then we at least took back all our heights in Kargil. And Siachen, they could not. We have a ceasefire today. It is really bad. You cannot trust them and you cannot believe in them. So we have what we call in the AGPL, the actual ground position line. So we have the AGPL. But a lot of times, discussions do take place. A lot of back channel talks were going on. कोण सियाचेन रिकाम करतं का, खाली करतील का, talks were going on. केला आम्ही पीस पार्क बनवू. All this is with Pakistan not possible. Pakistan is not to be trusted. Pakistan, you have to हे घेतलंय आणि आपण परत आलो आणि ते येऊन बसले, तर त्यांना पुन्हा काढणं म्हणजे आपण पाहिलं कारगिलमध्ये काय झालं. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. माउंटेन्स मध्ये इफ यू ऑक्युपाय हाइट्स, यू शुड नेव्हर वेकेट. You should, because heights are the most important thing. Once you occupy heights, you must continue to occupy, because then only you dominate. When you dominate, and त्या heights वर 18,000 जास्त, it's not easy to walk. म्हणून आम्ही नॉर्मली सगळ्यांना माहित आहे की पेट में रोटी, हाथ में सोटी और चाल छोटी, हे त्याच्यावर नॉर्मल मंत्र सगळ्यांना सांग. 84 मध्ये झालेल्या या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व तुम्ही केलं होतं. आज 41 वर्षांनंतर मागे वळून बघताना तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत या सगळ्या ऑपरेशन बद्दल? First and foremost, thankful to my troops. I did nothing, to be honest with you, and I will never ever hesitate saying anytime. आपली जे जवान आहेत ना, they are just class, unbelievable. ते जे करू शकतात, आपण अक्षरशः काही करू शकत नाही. आणि त्यांना पाहिल्यावर तुमच्यामध्येच ती यू आर मोटिवेटेड टू सी, अरे तो करू शकतो तर मी पण करून दाखवेन. सो गुड. सो आय कम्प्लीट श्रेय अगर द्यायचा असेल तर जवानांना. इट इज दे हू डिड इट. इट इज दे हू गॉट द बेस्ट आउट ऑफ मी, and I take no credit whatsoever, because if not for them, we could not have done anything. Everything, the total credit goes to our boys and the Air Force for the logistic support, the Nunus, तिकडचे जे लोकल मुलं असतात लडाख मधले,
त्यांना आम्ही नुनू म्हणायचे. एक्सलंट, काय पोटर्स. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे द अबिलिटी, द झील, द डिटर्मिनेशन टू वर्क, काही नाही. रात्र असू दे, बॅड वेदर, एनिथिंग अँड एव्हरीथिंग. कोणी क्रेव्हिस मध्ये फसलाय, कोणाला लागलं पडला, no problem. They're always in front. So total credit goes to our boys, the nunus who were there, the porters, the air force for the services of helicopters, everybody. Because after all, काही म्हटलं, it is, if the logistics is good, only then can you survive. Logistics चांगलं नसेल, administration will be bad, you cannot survive. And for that, the credit goes entirely to the team, to everybody, right from in the army, from the chief to everybody down below. Everybody was monitoring, expecting. As I said, army commander himself was involved, corps commander involved, the GOC involved, sector commander involved. So many involvement मध्ये. Now you realize, yeah, how much of involvement of theirs ensured that there were hardly any casualties. Even Rataba 1984 and 2024, we have lost approximately about 900 men. 900 लोक तरी आमचे दिवंगत झाली from 1984 till 2000. Almost you can say more than 85% of the boys have lost their life because of bad weather, not because of bullets, all because of bad weather. And the general expenditure, they म्हणतात normal, I'm not very sure, but generally it is said about 5 crores a day. 5 कोटी एका दिवसाचा खर्च येतो to maintain and sustain these operations of those heights. But it is worth it, because काय असतं त्याच्यानंतर जसं ईस्टर्न लडाख मध्ये चायना बरोबर गलवान नंतर झालं, our troops were trained. Our troops can operate at any height. त्याला खायला असेल, प्यायला असेल, नसेल, करे, इट इज नॉट इझी. आपण बोलता येत नाही. आता आपण दोघं कसे बोलतोय, इट इज इम्पॉसिबल ऍट दॅट हाईट. कोणाला वाटेल की काय बोलतोय हा. ऍट 20,000 feet, 21,000 feet श्वास घेता येत नाही, बोलता येत नाही, तोंडातनं शब्द निघत नाहीत. आपण पाणी पिऊ शकत नाही, कारण की पाणी बर्फ होऊन जातो. आणि सगळे मिशा, केस बीस सगळे पांढरे, बिकॉज इट इज ऑल स्नो, आईस एव्हरीवेअर. मग बोलताना त्रास, चालायला त्रास, झोपायला त्रास, कपडे ओले, म्हणजे ऑल सड अँड डन. बट बिकॉज ऑफ सच fantastic experience each one of us had from 1984, 83, 82, continuously we were, as a result of it, at whatever height we found, even in Galwan Nantar, whatever China could have done, but आपले जे मुलं होती, they were all determined. आंख में आंख डाल के करेंगे, कोई नजदीक नहीं आएगा. So that confidence, that high motivation, that desire, that ability to deal with your enemy at those great heights under such great disadvantageous positions, still, I think the credit goes to everybody. But the government also puts in its. जसं नेहमी म्हटलं जातं की जनरल बुलकुमार, कर्नल बुलकुमार जर तिथे गेले नसते तर त्यांच्या कदाचित हे लक्षात आलं नसतं. त्यांच्या चाणाक्ष नजरेने या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यांनी अर्थातच त्यांच्या वरिष्ठांना कळवल्या आणि म्हणूनच ऑपरेशन मेघदूत आपल्याला करता आलं. अर्थातच हवामान प्रतिकूल असलं तरी सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की सैनिकांचं मनोधैर्य प्रचंड होतं आणि म्हणून त्या प्रतिकूल हवामानामध्ये सुद्धा तुम्ही तिथे तगून राहिलात, पाकिस्तानला परत पाठवलं किंवा पाकिस्तान परत गेलं आणि अर्थातच सियाचीन कायमस्वरूपी आपल्याकडे आलेला आहे. याच्या अगोदर अर्थातच सियाचीन मधल्या सैन्याचं जीवन कसं असतं याच्यावरती सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर एक भाग केला होता. तोही भाग अर्थातच प्रेक्षकांकडनं खूप नावाजला गेला किंवा त्याच्यावरती सुद्धा प्रेक्षकांनी खूप प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आजच्या भागाच्या या डिस्क्रिप्शन मध्ये त्या भागाची लिंकही आपण देऊ. म्हणजे तुम्ही जे सांगता आहात की सैन्य तिथे कसं असतं त्याची झलक थोडीशी त्या एपिसोड मधनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पण आज ऑपरेशन मेघदूतच्या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू. जय हिंद. जय हिंद सर. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय तुमच्याही मनामध्ये एखादा विषय असेल तर तो विषयही कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. याशिवाय
इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश पुढच्या भागात, अर्थात 15 दिवसांनी एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.